डिंग 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 डिंग. तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळी पण लवकर ग्राउंड वगैरे आलो तर ग्राउंड वगैरे मारत होते ॲप्सचं वर्कआउट. तर ॲप्सचं वर्कआउट आपण चालू करून टाकलं. तर आज आहे नवीन वर्ष, तर नवीन वर्षात सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी असं ॲप्सचं वर्कआउट करतो, तर माझ्या ॲप्सचं वर्कआउट पण करणं झालं. तिकडून सुजल पण रनिंग करून येतात. सुजलने म्हणलं गोळा फेकायचा का म्हणलं. सुजल म्हणे हो म्हणे. तर त्याच्यासोबत थोडंसं आपण पायाची नसा वगैरे मोकळ्या करून घेतला, म्हणजे त्यानं सांगलं असं करायचं. म्हणजे तसं तसं आपण केलं. त्याला म्हणलं तू बस, म्हणलं मी जाऊन आता गोळा घेऊन येतो. म्हणलं गोळा आणण्यासाठी मी निघून गेलो. मस्तपैकी गोळा खांद्यावर घेऊन आलो, ग्राउंड पाशी आलो. मग आम्ही गोळ्याचं वगैरे वर्कआउट करून घेतलं. मग गोळा फेकणं आम्ही पटपट चालू करून पहिला सुजलनं गोळा फेकला, मग मीनं गोळा फेकून घेतला. मग गोळ्याचं सर्व वर्कआउट वगैरे झालं. मग आम्ही निघलो मस्त घराकडे. घरी आलो, जिमची चाबी वगैरे घेतलं, जिममध्ये आलो. जिमचं माझं वर्कआउट झालं तर सोंडोचे आपले तिथं मित्र आले, मित्रांसोबत थोडं बोलून घेतलं. त्याने मारा म्हणलं, मी जातो म्हणलं. मग मी निघून आलो मस्तपैकी घरी आलो, तयारी वगैरे केलो. मग आपलं जे अंडे खायचे होते अंडे वगैरे खाऊन घेतलं, तयारी वगैरे केलो दुकानात जासाठी. तर निघलो. तर मला जेदाला घेऊन आलो बस स्टॉपशी. तर महाराष्ट्र बस थांबली नव्हती म्हणून त्याच्यानंतर मग आंध्रा बस आली. आंध्रा बस थांबली, आंध्रा बस म्हणजे बसलो, निघलो आम्ही मस्तपैकी दुकानासाठी. जेदा मेडिकल म्हणजे ते मी दुकानात जातो म्हणून तर रस्त्यानं लागलोच होतं. आपले भाऊ यायचे होते म्हणून भाऊ येतवरी जेदाच्या शॉपात जाऊन बसलो. मग थोडीशी लगेच तेवढं बसून राहिलो. मग आपले भाऊ आले, मग दुकानाचं सामान वगैरे सेट वगैरे चालू करून टाकले. डिस्प्लेवर आपण वरती जाऊन सेटर वगैरे काढायचं, सेटर वगैरे काढलं. तर भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉकमध्ये.